हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला तर आज बघूयात हिवाळ्यामध्ये आपल्या स्वेटरची काळजी कशी घ्यायची. हिवाळ्यामध्ये स्वेटरवर क्षारयुक्त डाग तयार होतात आणि ते मिटवण्यासाठी त्याला सारखं धुवावं लागतं. पण लोकरीपासून बनलेलं स्वेटर जर सारखं धुतलं तर ते खराब व्हायला लागतं. तर त्यासाठी आपण डाग आल्यावर लगेच त्याला अतिशय माइल्ड अशा डिटर्जंटनी वॉश करणार आहोत. वॉश केल्यानंतर स्वेटरमधनं डिटर्जंट जोपर्यंत पूर्णपणे साफ होणार नाही तोपर्यंत आपण त्याला पाण्यामध्ये घोळायचं आहे. वाळवण्याच्या अगोदर स्वेटर हे पूर्णपणे कोरडं असलं पाहिजे. त्याला व्यवस्थितपणे पिळून मगच आपण वाळायला घालणार आहोत. स्वेटर वारंवार वापरून ते घासल्या जातं आणि घासल्या गेल्यामुळे त्याच्यावर लोकरीचे गोळे तयार होतात. हे गोळे काढण्यासाठी बाजारात पील रिमूव्हर नावाचं एक प्रोडक्ट अवेलेबल आहे. तेही यूज करू शकतात किंवा जर घरात रेझर असेल तर ते हलक्या हाताने त्या स्वेटरवरनं फिरवून तुम्ही ते गोळे काढू शकतात. स्वेटरला कधीही वॉशिंग मशीनमध्ये धुवू नये. त्याला हलक्या हाताने ब्रश न वापरता अतिशय कमी डिटर्जंटमध्ये किंवा साबण वापरून धुवायला पाहिजे. बऱ्याच जणांना स्वेटर वापरून झाल्यावर लटकून ठेवायची सवय असते. ही सवय अतिशय चुकीची आहे. स्वेटर वापरून झाल्यानंतर त्याला कव्हरमध्ये किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये रॅप करून ठेवायला हवं. बऱ्याच जणांना स्वेटरला इस्त्री करायची सवय असते, पण स्वेटरला कधीही इस्त्री करू नये. जर फारच आवश्यकता असेल तर स्वेटरवर एखादा कॉटनचा कपडा टाकून मग त्याच्यावरनं अतिशय कोमट अशी इस्त्री फिरवावी. इस्त्री जर डायरेक्ट स्वेटरवर फिरवली आणि ती जास्त गरम असेल तर ते वूलन खराब होण्याचे आणि स्वेटरची लाईफ कमी होण्याचे चान्सेस जास्त असतात. हिवाळा संपल्यानंतर जेव्हा आपण स्वेटरला कपाटात ठेवून देतो तेव्हा त्याला आठवणीने एका चांगल्या सुगंधित लिक्विडमध्ये धुवूनच आणि कव्हरमध्ये पॅक करूनच ठेवावे. कारण स्वेटर हा कुठलाही वास लवकर पकडत असतो आणि त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपण ते वापरायला काढू तेव्हा त्याला अतिशय घाणेरडा वास लागण्याचे चान्सेस असतात. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.